भंडारे नावाचे कुणीतरी कीर्तनकार आहेत. त्यांच्यापासून सांभाळून राहा मित्रांनो. हे बुवा कीर्तनकार कमी, दंगलकार किंवा एखाद्या पक्षाचे प्रचारक जास्त वाटतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ असे संत तुकारामांनी आपल्याला शिकवले. आणि भंडारे बुवा कीर्तनात लोकांना काय शिकवतो तर सर्वधर्म समभाव ही संकल्पना चुकीची आहे, बोगस आहे. सर्वधर्म समभाव मानू नका. अरे, जिथे संत ज्ञानेश्वर महाराज हे विश्वची माझे घर म्हणतात, तिथे हा नकली बुवा माणसांमध्ये भेद पाडण्याचे काम करतो आहे. अहो बुवा, वारकरी संप्रदायाचा तरी मान ठेवा. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची गाथा मंबाजी भट आणि धर्माच्या ठेकेदारांनी पाण्यात बुडवली होती, तरी ते शांतपणे इंद्रायणीच्या काठावर अन्न पाणी त्यागून बसले. धर्मलंडांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांना भाऊ बहिणी सगट वाळीत टाकले होते. माधुकरी मागून आणलेल्या पिठात वाळू कालवली तरी संयम सोडला नाही. आणि म्हणून त्यांच्या सहिष्णू विचारांवर एवढा मोठा आणि महान असा वारकरी संप्रदाय उभा राहू शकला. आणि हे बुवा निघालेत नथुराम गोडसे बनायला. यांच्या नावात हे बुवा बापू लिहितात आणि नथुराम गोडसे होण्याच्या धमक्या देतात. लॉरेन्स बिश्नोईचे उदात्तीकरण करतात. म्हणजे किती विरोधाभास. बाळासाहेब थोरात यांनी पुराव्यासकट या बुवाला उघडा पाडला. असल्या महाराजांच्या नादाला लागून कृपया आपल्या मुलांचे भविष्य बिघडवू नका मित्रांनो. अशा महाराजांचे कीर्तन ऐकल्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, मराठ्यांचा, महाराष्ट्राचा, देशाचा गौरवशाली इतिहास वाचा आणि ऐका. मुलांना शिकवा. आपल्या मुलांना खरं आणि सहिष्णू हिंदुत्व शिकवा. मित्रांनो, आपल्या मुलांना शिकवा की हा देश तुकारामांचा आहे, नथुरामांचा नाही.